कॉलनी हातमध्ये एक फायरिंगची घटना समोर आली होती. नेमकं कारण काय होतं फायरिंगच्या मागचं आणि मुख्य आरोपी कोण आहे याच्यातले काय सांगा? याच्यामध्ये जी फायरिंग झालेली होती त्या चिचखडे आणि गोखले या ग्रुपच्या दोन ग्रुपचा तिथं वाद झाल्याचं निष्पन्न होत होतं. जो जगदीश गोखले जो आरोपी आहे, मुख्य आरोपी जो फरार आहे, तो त्याच दिवशी जेलमधून सुटला होता आणि त्यानंतर हा संध्याकाळी हा वाद झालेला होता. हे कुठेतरी एकतर वर्चस्वामधून वाद झालेला दिसतो. तसेच एका मुलीच्या मॅटर मध्ये सुद्धा याचा सहभाग असल्याचा निष्पन्न होतोय. दोन मुलांमध्येच ग्रुपमध्ये आपसात एका मुलीच्या व्हिडिओ कॉलवरून हा वाद वाढत गेला आणि त्याचं पर्यवसन ह्या गँगमध्ये झालं. त्याच्यामध्ये जी फायरिंग झाली त्याच्यामध्ये या दोन्ही बाजूने आपण परस्पर विरोधी गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याच्या अनुषंगाने 14 आरोपी निष्पन्न आपल्याला केलेले आहेत. त्यापैकी आपण अद्यापपर्यंत 10 आरोपी त्यामध्ये आपण अटक केलेले आहे. त्यांचे पीसीआर रिमांडमध्ये सध्या आहे. नेमके फायरिंग हे व्यक्तीवर करण्यात आलं की हवेत करण्यात आलं की काय सांगा? त्याच्यामध्ये जे काही कंप्लेंट दिलेली आहे त्याच्या अनुषंगाने त्याच ठिकाणी फायरिंग करण्यात आलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण तपास पण करत आहोत की कोणत्या ठिकाणी फायरिंग केली, कशी झाली आणि वेपन सुद्धा आपण त्यामध्ये रिकव्हर केलेला आहे आणि पुढील तपास सुद्धा आपण जो आरोपी चरडे म्हणून आहेत त्याकडे वेपन सुद्धा आपण रिकव्हर करण्यात आलेला आहे. नेमके वेपन जे आणलेलं आहे त्यांनी ते लायसन होल्डरच्या होते की काय कोणाकडनं परचेस केलं? नाही, हे गावठी पिस्टल आहे. ते काय कोणतं लायसन होल्डर नव्हतं आणि ते कुठून प्राप्त केलं होतं त्याबाबत सुद्धा आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहोत. त्याचं इन्व्हेस्टिगेशन आमचं चालू आहे. असे टोळी युद्ध नागपूर शहरात किंवा आपल्या परिसरात होत असतील तर अशासाठी नेमकं पोलीस प्रशासन काय कारवाया करणार आहे आणि नेमकं काय धोरण समोर येणार आहे या मागचं? नाही, याच्यामध्ये निश्चितच आम्ही दोन्ही गुन्ह्यामध्ये मोक्याची कारवाई इनिशिएट केलेली आहे, करतो आहोत आणि त्यानंतर हे जे आरोपी आहेत हे कुठंतरी अवैध धंदे चालवणं किंवा अवैध जमिनीचा कब्जा घेणं किंवा सरकारी एनएमसीच्या जमिनीवरनं अवैध अशा टपऱ्या त्या ठिकाणी उभा करणं असं प्रकार झाल्याचं दिसून आलं. त्या अनुषंगाने आम्ही त्यांनी जे अवैध निर्माण शनीचर जो बाजार आहे त्या ठिकाणी जे अवैध त्या लोकांनी कब्जा घेतलेलं होतं एनएमसीच्या माध्यमातून ते सर्व आम्ही हटवलेलं आहे आणि योग्य तो संदेश आम्ही त्यातून दिलेला आहे. एक पाहण्यात आलं कुठंतरी एमडीच्या धंद्यापायी हा वर्चस्व आणि एमडीच्या कामापायी हे फायरिंग झाल्याचं हे समोर येतात. अशात काय माहिती समोर आहे? नाही, असं काही एमडीच्या वर्चस्वावर काही एमडीच्या वादातून हे झालेलं प्राथमिक स्वरूपात दिसत नाही. प्राथमिक स्वरूपात एक व्हिडिओ कॉल आला होता मुलीचा आणि त्याच्यातून भावाचा आणि त्या संबंधित गुन्हेगाराचा वाद झाला आणि त्या वादातून ही घटना पुढे घडलेली दिसून येत आहे.